शुभ सकाळ सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पाऊस पडल्यानंतर असं वातावरण बघायला खूप छान वाटतं। पाऊस पडल्यानंतर ही झाडं एकदम छान अशी ताजीतवानी सुद्धा दिसतात आणि त्यांना नवीन ऊर्जा सुद्धा मिळते। मात्र ती उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे थोडी कमकुवत दिसतात। ॲक्च्युली साहिलची नाईट होती। साहिल नाईट केल्यावर फर्स्ट करणार होता म्हणून त्याच्यासाठी मी टिफिन बनवत होती आणि त्याच्यासोबत मी नाश्ता सुद्धा बनवत होती। गुड मॉर्निंग गाईज। तर मी आता टिफिन बनवत आहे, पण एकाला पण धार नाहीये, एकाला ही पिलरला सुद्धा धार नाहीये। खराबी भाज्यांमध्ये आहे की पिलर मध्ये तेच कळत आहे नक्की। असं चाकू कुठे गायब होतो? हा माझा फेवरेट चाकू, ह्याला धार आहे, बाकी चाकूला धार नाहीये। पट नाश्ता बनवून घेऊया। पोहे कोणाला आवडतात? साहिल आला। ठचका लागला त्याला, ठचका ना। फोडणी देताना ऑफकोर्स सगळ्यांनाच ठचका लागतो। नाईट कशी होती तुझी? नाईट खूप ठीक-ठाक होती। म्हणजे मला विचार, माझी नाईट कशी होती? चांगली होती। एकदम मस्त झोपायचं आणि सकाळीच उठायचं। नाईट सर्वात वर्स्ट। वैताग म्हणजे थोड्या वेळ झोपायचं, परत उठून जायचं काम निघालं की, असं असतं ना। ऍक्च्युअल मध्ये मी पोहे बनवणार होती, पण मी विचार केला चल उपमा बनवते, कारण की साहिलला पण उपमा खूप आवडतो। आणि इथे मग मी नंतर टिफिन वगैरे रेडी केलं त्याचं, आणि मग त्याला नाश्त्याला उपमा वगैरे दिला। गुड इव्हिनिंग गाईज। तर तुम्ही सकाळी सगळ्या गोष्टी पाहिल्या असेल। मी थोडंसं क्लिप शूट करायला भेटलं मला, तेव्हा माझा बिझी शेड्यूल होता म्हणून मला नंतर काही शूट करायला वेळ नव्हता। सो आता मी घरी आलेली आहे आणि साहिल अजून यायचं आहे। आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये, भाजीपाला वगैरे संपलेला आहे म्हणून जायचं आहे। शिवाज्ञाने काय काय पसारा करून ठेवलाय आणि शिवाज्ञा अशी झोपलेली आहे इथे। तिला शक्यतो आम्ही बेडवर झोपवत नाही कारण की आम्ही कामात बिझी असतो, मम्मी सुद्धा बिझी असते, मी सुद्धा बिझी असते। सो म्हणून तिला खालती झोपवून मग आमचे राहिलेले काम करतो, कारण की बेडवर झोपली तर उठेल आणि ती नकळत उठते आणि मग बेडवरून ती उडी वगैरे मारेल म्हणून ती भीती असते। सो आपली शिवाज्ञा सुद्धा उठलेली आहे। हॅलो, किती क्यूट स्माइल लिहिली आहे तुम्हाला। चला, सो तिचा मी स्टोरेज बॉक्स केलेला असा मी तुम्हाला दाखवते ऑर्गनाईज केल्यानंतर। ऑर्गनाईज करता करता आपण थोडंफार गप्पा मारूया। सो आता थोडे दिवस अगोदर छान असं तिचा बड्डे शूट झाला, बड्डे प्री शूट झाला, तेव्हा माझ्या बहिणीसुद्धा होत्या आणि मावशीच्या मुली। सो त्यांनी पण खूप मला हेल्प केली, कारण की आणि लिटरली मे महिन्यात पाऊस, बॅकग्राऊंड शूट करायला भेटला नाही। आधीच करून घेतलं ते, आणि पहिल्या दिवशी आम्ही बीचवर गेलो, बीचवर फोटोशूट केलं। मी नंतर बड्डे झाल्यानंतर मी तो फोटो शेअर करेन तुम्हाला, किंवा बड्डेच्या दिवशीच मी तुम्हाला ते सगळे फोटो शेअर करेन। खूप छान फोटोज आलेत आणि फोटोग्राफर आम्ही हायर नाही केलेला, साहिलनेच त्या गोष्टी केल्या। काहीकांना तर दाखवलं तर ते बोलले की तुम्ही कुठला फोटोग्राफर बोलवलेला वगैरे वगैरे, पण नाही। तर साहिल त्याच्या मित्राचा DSLR घेतलेला आणि फोटो क्लिक केले। फोटो शिवाय त्या तोंडात टाकायचं नाहीये बाळा, मला दिसतेच कॅमेरामध्ये। अशा प्रकारे फोटोज क्लिक झाले आणि मजा आली। पहिल्या दिवशी तर पाऊस नाही लागला, दुसऱ्या दिवशी सकाळी 3 स्पॉट्स घेतले, एक टेम्पल, एक रिसॉर्टला गेलेलो, तिथे बीच नाही पूल, आणि मग नंतर ग्रीनरी पाहिजे होती। ती काय ग्रीनरी त्या दिवशी आम्हाला पॉसिबल झाली नाही, कारण खूप पाऊस, जोरदार पाऊस लागला। तर मी ऑर्गनाईज करून घेते पटापट, तिला ना खालती ठेवते।
शिवा 1 मिनिट. हे बघ हाय कर हाय कर हाय कर. हे बघ हाय कर. शिवा शिवा हॅलो. अरे देवा. हॅलो हॅलो हॅलो. शिवाज्ञाने तर मला काय करू दिलं नाही म्हणून तिला मी खाली बसवलं आणि हे ऑर्गनाईज करून घेतलं पटपट. ह्याच्यामध्ये मी छान छान तिचे क्लिप्स वगैरे अरेंज केले. बीड्स होते, क्लिप्स होते, रबर बँड्स होते, हेअर बँड्स होते आणि छोटे छोटे एकदम मिनी क्लिप्स होते जे की खूप छान वाटत. आता तिचे केस वाढलेत तर. जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मला खूप अशी इच्छा होती की मला मुलगी झाली की मी हे आणेल तिच्यासाठी, ते आणेल आणि आता ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. काय घेतलंय तोंडात दाखव, पटापट दाखव. हे बघा सांगा. काय ना काय ती खातच असते. कुठे भेटतं तिला काय कळतच नाही मला. चल चल इकडे तुला. चल चल पटापट ये ये लगेच. शिवा हा होईल ना तुला. दिवाला हात नको लावू. हा होईल. हे माउथ. ओपन युअर माउथ. अमेझिंग. गुड. चल. खूप मस्ती असते ना लहान मुलांना. आणि आमची शिवा तर खूपच मस्ती करते. कशी मस्ती करते शिवाना तू. साहिलचं काय अतापता नाही, अजून काय आला नाही. तोपर्यंत मी विचार केला चल बेड आवरून घेऊ छानपैकी. आणि मला माहीतच होतं की नंतर शिवाज्ञा मेस करणारच आहे आणि तशा प्रकारे तिने मेस केलेलंच होतं. मग खालचं पण मी आवरून घेतलं. ती आत्ताच उठलेली होती आणि मग खालचं पण मी आवरून घेतलं. आणि ही सिच्युएशन माझ्याच घरी नाही, ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्या घरी याच सिच्युएशन असतातच. वाजली आहेत 8:30 आणि अजून काय साहिलचा अतापता नाही आहे. सो तयारी करून घेऊया. कळतच नाहीये पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे. एवढी गरमी आहे ना, एवढं स्वेट होतं ना बॉडीला. पप्पा आले. किती खुश. रिएक्शन. 9 वाजता फायनली आम्ही निघालो रात्रीच्या. यू नो. हो रे. बघू शकताय मी ऑफिसवरून आलो. मला फ्रेश सुद्धा होऊ दिलं नाही. मी कपडे सुद्धा चेंज नाही केले. तसंच निघालोय पुन्हा. इथं माझी काही चुकी नाही. आता इथं काहीतरी काम आहे ते करूयात. देन मग येतो घरी मस्त आणि अंग वगैरे करतो आणि मग जेवण झोपतो. चलो अभि निकलते. तुला काय काय घ्यायचंय. मला नॉवेल्टी मधून सामान घ्यायचं. अजून आज विचार केला लाडकी बहिणीचे पैसे आले. अच्छा मग ओके ओके. लाडकी बहिणीचे पैसे आलेत ते तुला बघवत नव्हते कधीपासून अकाउंटला. ओके ओके. हिला लाडकी बहिणीचे पैसे आलेत ना तर तिला ते बघवत नव्हते. काम कर. एवढा त्रास होतो. एवढे पैसे त्रास होतो माझ्या अकाउंटला वाढवून दे. असं नाहीये. मॅडम मला आता घेऊन आलाय झुडिओमध्ये. फक्त एक लिपस्टिक घ्यायला ते आला झुडिओमध्ये. वा गाईज मला आता कळलं ही का आता हळूहळू शॉपिंग करत आहे. सिरियसली मला माहीत नाही ही काम इथे मला घेऊन आली. पण ते आता मला बोलते की शिवाजीचा बड्डे आता येतात 6 दिवसांनी. तर सो त्यासाठी ती सर्व शॉपिंग वगैरे आतापासून हळूहळू तरी चालू केली आहे. आता काय घेते. आता काहीतरी फाउंडेशन घ्यायला लागलाय. आता अजून काय घ्यायचं राहिलंय. बघा गाईज किती हुशार असेल. तिकडे आम्ही गेलो होतो. तिकडे ड्रिंक पण घे. ते बघा मी बोलायच्या पहिलेच ती गेली कोल्ड्रिंक घ्यायला. कोक तो आहे छोटावाला. हा हा तो तुला घे. आहे ना बॉटल मध्ये. विचार.
तर गाईज आता मी फायनली घरी आलोय आणि आता मी घरी आल्यानंतर मी घरात शिरल्यानंतर शिवाज्ञाची तुम्ही रिॲक्शन बघू शकता. शिवाज्ञा कुठे कुठे शिवाज्ञा? आहे? थांब थांब थांब. शिवाज्ञा काय करते? काय खुश झाली का तू? हा ये हा, जशी रिॲक्शन पाहिजे होती तशी भेटली नाही ना साई. नाचून दाखवते. तर चला आता आम्ही आता घरी आलो Guys, जस्ट. तुम्ही बोलले असेल त्यांनी ब्लॉग शूट नाही केला पण भाजीपाला पण आणलेला. वेलकम बॅक टू माय होम. तर जाऊन आले आणि मी काय काय घेतलं, गेलेली फक्त एकच वस्तू आणण्यासाठी, पण त्यासोबत मी आणल्या अजून आणि साहिलचं रिएक्शन कसं होतं माहिती का, असं रिएक्शन होतं. काय साहिल? हा, एक गोष्ट घ्यायला सांगितलं तर तू 2 ते 3 घेतल्याशिवाय निघत नाही बाहेर. तो काय बोलला की माझ्या कव्हरेजचं फाउंडेशन नव्हतं, मीन्स माझं शेड नव्हतं, तर तू हे घे. त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती. पण मग तुला बोलली बनली पण तुला कोणी बोलू शकते 100% खरं आहे. शट अप. पण मग मी हे लॅक्मीचं मला कॉम्पॅक्ट घ्यायचं ते होतं, म्हणून मी लॅक्मीचं कॉम्पॅक्ट हे मला घ्यायचं. हे उलटं दिसतंय पण हे लॅक्मीचं कॉम्पॅक्ट मला घ्यायचंच होतं, सो मी ते घेतलेलं आहे. आणि त्यासोबत मी आता झुडिओला पहिले गेलेली, तर झुडिओला हा लिपस्टिक शेड घेतला. साहिल इथे बस. नाही बस थोडे वेळ. तर चला गाईज, मी आता जस्ट फ्रेश वगैरे झालोय आणि आता बरं वाटतंय. आणि ही लिपस्टिक शेड पण मी लावून बघितली, खूप छान दिसते ना माझ्यावर. वेस्ट ऑफ मनी रे ही. पैसे नुसते उधव करते. तुझ्याकडे पैसे येतात कधी आणि पैसे संपवते कधी ना. किती खोटं बोलतो. आणि ह्याचे पैसे नाही आहेत पाहिजे, ती लाडकी बहीण काही असो ना, पैसे कोणाचे असो, पैसे पैसे आहेत ना. सो शांत. सो शांत म्हणजे शांत बस असं बोलते मी तिला. बाकी पण किती किटकिट असते ना. तुमच्या पण नवऱ्यांची अशी किटकिट असते का? दरवेळेस खूप किटकिट करतात. चला गाईस, तर आमचं जेवण झालेलं आहे. जेवण आमचं झालेलं आहे. मी काय ते दाखवलं नाहीये. खूप भूक लागली त्याला. मलाच भूक लागते, तुला काय लागत नाही ना. खूप भूक लागलेली याला, म्हणून ते काय गोष्टी दाखवले नाही. पण पहिली गोष्ट तुम्हाला एक माहिती आहे का, हे चॅनल माझं होतं, हिला दिलं मी. दान केलं, दान. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, चला आता मी मस्त थोड्या चला गाईज, तर आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की हिची आता सुरुवात आहे. ऍक्च्युली तर हिची तर व्लॉगची सुरुवात आहे. सो हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऍक्च्युली अजूनपर्यंत व्यवस्थित नाही जमत तिला व्यवस्थित व्लॉग शूट करण्यासाठी. सो थोडं समजून घ्या. होईल तिचं सर्व सुरळीत. ऍक्च्युली सबस्क्राईब करा. आपलाच चॅनल आहे तो. आपलाच चॅनल आपण आता श्रद्धाच्या नावाने आता केलेलं आहे, कारण की मला वेळ भेटत नाही बिलकुल. पण व्लॉग चालू करायचं म्हटलं तर तिकडे मला प्रेझेंट राहावं लागतं आणि तेवढा मला वेळ नाही आहे. सो आता श्रद्धा हा हँडल आता अकाउंट हँडल करणार आहे. तर त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. सुद्धा शेअर करेल म्हणजे शिवाज्ञाचे. पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा खूप सुंदर जेवण करते. तिच्याकडून असं रेसिपी वगैरे ती तुम्हाला सांगत जाईल, दाखवत जाईल. तिला जसं असं पॉसिबल आहे तसं तुम्हाला दाखवेल. आणि सुरुवात आहे, हळूहळू होईल तिच्याकडून पूर्ण व्यवस्थित. तर तुला ऑल द बेस्ट. आणि हा ब्लॉग आणि हे चॅनल असंच तो पुढे घेऊन जात जा. चलो.